इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलबद्दल मी थोडंसं सांगतो तुम्हाला. ह्या चॅनलवरती आपण पुणे, PCMC ह्या लोकेशनचे फ्लॅट्स, लँड्स, NA प्लॉट्स, बंगलोज ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येत असतो. मार्केटिंग आपण ह्या चॅनलवरती करत असतो, डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट्सची आणि काही लक्झरी रिसेलच्या युनिट्सची. तर आज आपण पुणे लोकेशनमधले PMC कॉर्पोरेशनमधले मगरपट्टाजवळ एक लोकेशन आहे, फातिमा नगर. हडपसरला हे कनेक्टेड आहे, वेल कनेक्टेड लोकेशनवरती गेटेड कम्युनिटीमध्ये तुम्हाला एक रो हाऊस घेऊन येतोय. 3 साइड ओपन रो हाऊस आहे. आउटर स्ट्रक्चर आपण बघू शकता. एलिव्हेशन आपलं असं दिसणार आहे रो हाऊसचं. ग्राउंड+2 आहे हा. ग्राउंडमध्ये तुम्हाला टोटल 1800 स्क्वेअर फीटची ही लँड पार्सल तुम्हाला भेटते, ज्यामध्ये 1500 स्क्वेअर फीट प्लॉटवरती हे कन्स्ट्रक्शन आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता साईडला जे 300 स्क्वेअर फीट भेटते हे तुम्हाला इथून ॲक्सेस भेटणार आहे, ज्याला साईड यार्ड आणि बॅकयार्ड असणार आहे. खूप सुंदर रो हाऊस आहे हे. 4 महिन्यापूर्वीच ह्याला कम्प्लिटली रेनोव्हेट केलं गेलेलं आहे. 4 महिन्यापूर्वी पूर्ण स्ट्रक्चर पाडून त्यांनी बांधलं आहे. म्हणजे 1-1.5 वर्ष त्यांना टाईम लागला ह्या गोष्टींना. 4 पूर्वीच हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. इंटिरियर ब्रँड न्यू आहेत ह्या घरामधले. सगळ्या इंटिरियरमध्ये जे काय आहे, फ्रॉम युअर स्मॉल लाईटिंग टू जे तुमचं किचनचे कॅबिनेट्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची वॉरंटी आहे. वॉरंटी कार्ड देखील तुम्हाला भेटणार आहेत. काही वस्तूंची वॉरंटी बाय कंपनीकडून 2 वर्ष आहे, काही कंपनीची 5 वर्ष आहे. ते सगळे वॉरंटी कार्डसोबत हे तुम्हाला घर भेटणार आहे. आधी घर दाखवण्याआधी मी तुम्हाला थोडंसं लोकेशन एक्सप्लेन करतो. इथून आपला मगरपट्टा काहीच विथिन फ्यू मिनिट्स आहे. एक्झॅक्ट किलोमीटरचं डिस्टन्स आम्ही एकदा मॅपवरती चेक करून तुम्हाला स्क्रीनवरती मी मेन्शन करेल. सोबतच इथून आपला हडपसरचा मॉल जो आहे ॲव्हेन्यू मॉल, तो अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. BRT इथून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. सोफान बाग इथून जवळ आहे. रेसकोर्स जवळ आहे. जर आपण मिलिटरीमध्ये ऑफिसर असाल किंवा घर बघत असाल ह्या लोकेशनवरती, IT पार्कमध्ये असाल, मगरपट्टात काम करत असाल, तर हे लोकेशन तुमच्यासाठी बेस्ट प्रिफर्ड लोकेशन राहील. दिस इज अ ईस्ट डायरेक्शन. हे असं आपल्याला ईस्ट आहे. बघू शकता घरासमोर तुळस देखील लावले. खूप स्पेशियस घर आहे. अंगण पण तुम्हाला ह्यामध्ये भेटतं. इथं 2 कार पार्किंग होतील. समोर तिकडं बाईक पार्किंगसाठी स्पेस आहे. ह्या 2 कार पार्किंग व्यतिरिक्त समोर पण आपल्याला सोसायटीमध्ये एक अलॉटेड पार्किंग भेटते. त्या व्यतिरिक्त बॅक साईडला पण आपली जर छोटी मिनी हॅशबॅग असेल तर आपल्या बॅकयार्डमध्ये पण ती बसू शकते. काफी स्पेस आहे त्यामध्ये. चला आज चालू आणि आपण आपलं घर बघू. लिव्हिंग जो आहे आपला जवळपास 20x21चा आपला लिव्हिंग आहे. 19.9 × 21.4 असे त्याचे एक्झॅक्ट डायमेन्शन्स आहेत. ते सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप करू. बघू शकता हे जे काय फर्निचर तुम्हाला दिसतं ह्यामध्ये हे सगळं भेटणार आहे. इंटिरियर रिसेंटली केलेत, रेनोव्हेट रिसेंटली केलं आहे. 4च महिने झालेत. पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण रेनोव्हेट केलेलं आहे. ईस्टमध्ये आपल्याला मंदिर भेटेल. बाहेरचं तर आपण बघितलाच होता. चला मी आता तुम्हाला बाकीचं घर दाखवतो. ह्या साईडला CD भेटते, जी आपल्याला वरती कनेक्ट करेल. ह्या साईडून आपल्याला एक एक्झिट आहे, जी आपल्याला साईड यार्ड आणि बॅकयार्डला कनेक्ट करते. खूप स्पेशियस आहे साईड यार्ड पण बघू शकता. ह्यामध्ये देखील आपण आपल्याला पाहिजे तर पार्किंग करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय इथं यूज करायचा असेल हा एरिया तरी त्याच्यासाठी यूज करू शकता. ह्या साईडला इकडे आपल्याला एक पावडर रूम भेटते. सॅनिटरी फिटिंग्स पण सगळे स्टँडर्ड आहेत. जॅगवारची सॅनिटरी फिटिंग्स भेटणार आहेत तुम्हाला ह्यामध्ये. एक्झॉस्ट फॅनचं प्रोव्हिजन केलेलं आहे. वॉशरूमचं डायमेन्शन्स अँड ऑल आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप करू सगळ्या गोष्टी. मॉड्युलर किचन आहे पॅरल प्लॅटफॉर्ममध्ये आणि किचनच्या बॅक साईडला देखील बॅकयार्ड आहे. पॅरल प्लॅटफॉर्ममध्ये किचन आहे. कम्प्लिटली मॉड्युलर किचन आहे. बघू शकता हे सगळे जे काय तुम्हाला कॅबिनेट्स दिसतात हे ॲज इट इज भेटणार आहे. फक्त फ्रीज ऑनर घेऊन जाणार आहेत. हॉब अँड चिमनी एव्हरीथिंग इज न्यू, एव्हरीथिंग इज अंडर वॉरंटी. हे सगळे सॉफ्ट डोअर कॅबिनेट्स आहेत. चांगल्या क्वालिटीचं प्रीमियम मटेरियल वापरलेलं आहे. चला मी तुम्हाला बॅकयार्ड दाखवतो. किचनमधून आपण आपल्या बॅकयार्डमध्ये येऊ शकता. बॅकयार्ड देखील खूप सुंदर आहे. बघू शकता इथं काउंटरटॉप केला गेलेला आहे. यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला इथं चिल आउट करू शकता. बार्बेक्यू आपला बनवू शकता. PMCचं वॉटर कनेक्शन आहे. त्यासोबत प्रायव्हेट पर्सनल बोरवेल आहे फक्त आपल्या रो हाऊससाठी. आणि बोरवेला देखील चांगलं पाणी आहे. आपल्या बॅकयार्डमध्ये एक झाड देखील आहे. इथं संध्याकाळच्या वेळेत एकदम शांतपणे आपण बसू शकता. बॅकयार्ड बघा. ह्या साईडला साईड यार्ड पण तुम्हाला खूप स्पेशियस मोठा आहे. ह्यामध्ये तुम्ही आपली कार पार्किंग देखील करू शकता किंवा इथं काय तुम्हाला आपलं अरेंजमेंट करायचं असेल, बसायला वगैरे पाहिजे असेल तर ते सिटिंग एरिया वगैरे सगळं करू शकता ह्यामध्ये. चला आपण वरती जाऊन बेडरूम्स बघून घेऊ. एकदम वास्तू कंप्लेंट घर असल्यामुळं सीडी पण जी देखील ऑनरनी केली ती एकदम क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये केले. बघू शकता आपण वास्तू कंप्लेंट असल्यामुळं वास्तू प्रिफर्ड क्लॉकवाईज डायरेक्शनची सीडी असतात. तर ही जी सीडी आहे ही देखील वास्तू कंप्लायंटच आहे. फर्स्ट फ्लोअरला आपल्याला 2 बेडरूम भेटणार आहेत. ह्या साईडला जी बेडरूम आहे माझ्या राईट हँड साईडला त्यामध्ये वॉकिंग क्लोजेट अटॅच आहे आणि वॉशरूम अटॅच आहे. आणि लेफ्ट साईडला जी माझ्या बेडरूम आहे त्याला वॉशरूम आणि बाल्कनी अटॅच असणार आहे. तर चला आपण बघून घेऊ. ह्या साईडची पहिला बेडरूम बघून घेऊ आपण.
11.11 इंटू 18ची ही बेडरूम आहे. हे मी फक्त बेडरूमचे डायमेन्शन्स सांगतोय. बेडरूममध्ये जे सगळं तुम्हाला दिसतं आहे हे सगळं ॲज इट इज भेटणार आहे विथ फर्निचर. तुम्ही बघू शकता ह्या साईडला मिरर आहे, हे जे सँडेलियर्स लावलेत, इंटिरियरचा पोर्शन आहे, ही बेड अशी हे सगळं असंच भेटणार आहे तुम्हाला. कम्प्लिटली डनअप घर आहे हे. चला मी वॉकिंग क्लॉसेट दाखवतो तुम्हाला. 7.8 इंटू 8.1चा आपल्याला वॉकिंग क्लॉसेट भेटतो. ह्या साईडला बघू शकता थोडी स्टोरेज स्पेस आहे. इकडे तुम्ही आपलं पूर्ण क्लॉसेट केलेलं आहे. इकडे विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी. ह्या साईडला आपलं वॉशरूम आहे. वॉशरूम देखील खूप स्पेशियस आहे. डायमेन्शन्स आम्ही स्क्रीनवरती मेन्शन करू. बघू शकता वॉशरूम. ह्या साईडला आपल्याला मिरर आणि वॉश बेसिन देखील आहे. आतून येऊन बघून घ्या. हे अशा प्रकारे आपलं वॉशरूम असणार आहे. चला आपण दुसरी बेडरूम बघून घेऊ घरातली. 13.10 इंटू 16ची आपली सेकंड बेडरूम असणार आहे. अगदी स्पेशियस आहे. बघू शकता आपली बेडरूम. बेडरूममध्ये तुम्हाला एनलार्ज विंडोज आहेत जे आपल्या बॅकयार्डमध्ये ओपन होतात. ह्या साईडला बाल्कनी आहे. विंडोज मी दाखवतो. हे असं आपले विंडोज आहेत आणि ह्या साईडला बाल्कनी आहे. सोबतच ह्याच्या बॅक साईडला तुम्हाला वॉलच्या बॅक साईडला तुम्हाला वॉशरूम भेटणार आहे. वॉशरूम देखील मी दाखवून देतो. खूप सुंदर घर आहे. ॲज इट इज जे काय तुम्हाला इंटिरियर दिसतं आहे जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं असेल, इंटिरियरसोबत तुम्हाला घर भेटणार आहे. वॉशरूम बघू शकता, साईजेस बघू शकता. वॉशरूममध्ये एक्झॉस्ट फॅन लावून दिले गेलेला आहे. सॅनिटरी फिटिंग्स तुम्हाला जॅगवार अँड स्टँडर्ड लेवलचे भेटणार आहेत. लाईटिंग वगैरे जे बघताय ह्या सगळ्या लाईटिंगचे पण इथं वॉरंटी कार्ड अवेलेबल आहे. अशीच सिमिलर ह्याच्या एक्झॅक्टवरती आपली थर्ड बेडरूम असणार आहे. सेम डायमेन्शन्स आहेत आणि सोबतच त्याला एक तुम्हाला स्टोरेज स्पेससाठी एक छोटीशी रूम अटॅच आहे. तर आपण स्टोरेज स्पेस बघून घेऊ. टोटल 1500 स्क्वेअर फीट सोबत तुम्हाला 300 स्क्वेअर फीट खालती ग्राउंडमध्ये म्हणजे 1800 स्क्वेअर फीटचा तुम्हाला ग्राउंड एरिया भेटतो. त्यावरती हे कार्पेट आहे. प्रत्येक फ्लोअरचं कार्पेट वेगळं आहे. ह्याचं आम्ही तुम्हाला PDF मेन्शन करू. स्क्रीनवरती दिले गेलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. टीमला व्हॉट्सअप करून ठेवा. तुम्हाला डिटेल्स पाठवले जातील. सोबतच मी सांगतो 2550 स्क्वेअर फीट लगभग तुम्हाला टोटल युजेबल एरिया भेटणार आहे. तर प्राइसिंगवरती येऊ आपण ह्या घराचे. गेस करू शकता रिसेंटली रेनोव्हेटेड आहेत. 4 महिने पूर्वीच इंटिरियर झालेत. एवढा सगळा खर्च केला आहे. सगळ्या रूममध्ये POP आहेत. वॉरंटी आहे. काही वस्तूंची 2 वर्ष, काही वस्तूंची 5 वर्ष वॉरंटी कार्ड भेटणार आहे. मॉड्युलर किचन होतं, हॉब अँड चिमणी होती. हे सगळ्या वस्तू भेटणार आहेत फक्त 3 करोड नेगोशिएबल प्लस टॅक्सेसमध्ये. तर लवकरात लवकर एन्क्वायरी करा जर आपण ह्या रेंजमध्ये घर बघत असाल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.